बघितली होती की वर्तुळामध्ये वेगवेगळे जे भाग असतात, जसं त्रिज्या आहे, व्यास आहे, डायमीटर, सेंटर, रेडियस, डायमीटर, कॉर्ड काय असतं हे आपण बघितलं. आता आपण वर्तुळासंबंधी काही सर्कलशी रिलेटेड आपण काही प्रॉपर्टी शिकणार आहोत. ऍक्च्युली त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ते जे गुणधर्म आहेत, त्या प्रॉपर्टीज कॉर्डच्या आहेत. कॉर्ड आपण माहितीये, सर्कल मध्ये जी कॉर्ड असते ती काय असते, त्याची डेफिनेशन काय आहे हे आपण लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे की कॉर्ड म्हणजे काय असतं. कॉर्ड म्हणजे सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट्स आपण जॉईन केले की ती कॉर्ड असते. सर्व सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट जॉईन केले ना की आपल्याला जी सेगमेंट मिळते ती कॉर्ड असते सर्कलची. जसं सर्कल आहे तर त्या सर्कलवर मी कोणतेही दोन पॉइंट्स मी जर घेतले, हा जो आहे हा ओ सेंटर आहे आणि या सर्कलवर मी हा ए पॉइंट घेतला आणि दुसरा पॉइंट बी, तो सुद्धा मी सर्कलवरच घेतलेला आहे. दोन्ही पॉइंट ए आणि बी सर्कलवर घेतले आणि ते मी जॉईन केले, ए बी जॉईन झाला की ती जी सेगमेंट बनते, सेगमेंट ए बी जी आहे तिला आपण कॉर्ड म्हणायचं. कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, तर द सेगमेंट, कॉर्डची डेफिनेशन काय आहे, द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑफ द सर्कल. दोन पॉइंट सर्कलचे, सर्कलवरचे कोणतेही दोन पॉइंट मी जॉईन केले की ती जी बनते ती काय बनते, कॉर्ड बनते. इथे मी तिसरा पॉइंट घेतला सी आणि मी ए सी जोडलं तर ही पण एक कॉर्ड आहे, कारण दोन्ही पॉइंट सर्कलवरच आहे. ए पण सर्कलवर आहे, सी सुद्धा सर्कलवर आहे. त्यानंतर मी जॉईन केला बी सी, ही सुद्धा काय आहे, एक कॉर्ड आहे. कॉर्ड कशा बनतात, सर्कलवरचे दोन पॉइंट जॉईन केले की कॉर्ड बनते. आणि रेडियस कशी बनते, रेडियस आपण बघितलं की रेडियस म्हणजे काय, तर सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट. कॉर्ड आणि रेडियस मध्ये फरक आहे. हा सेंटर आहे आणि समजा सर्कलवर मी पॉइंट घेतला पी, तर सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन केला की ही जी बनते ही रेडियस आहे. सेंटरला जोडला ना आपण, सेंटरला, हा सेंटर आहे ओ, सेंटरला सर्कलवरचा कोणताही पॉइंट मी जॉईन केला तर क्यू मी सर्कलवर घेतला आणि तो सेंटरला जोडला की ही पण रेडियस बनेल, ही सुद्धा रेडियस आहे. पण मी जर पी आणि क्यू जोडला तर जी पी क्यू बनेल ती पी क्यू काय बनेल, सेगमेंट पी क्यू काय बनेल, सेगमेंट ओपी रेडियस बनेल, सेगमेंट ओ क्यू रेडियस बनेल, सेगमेंट पी क्यू पण रेडियस बनेल. काय बनेल, कोण सांगेल, सेगमेंट पी क्यू जी आहे की नाही, ती सेगमेंट पी क्यू ही सर्कलवरचे दोन पॉइंट जॉईन करून मिळते. त्यामुळे ती जी आहे की नाही ती कॉर्ड आहे. सेगमेंट पी क्यू कॉर्ड आहे. सेगमेंट ओपी रेडियस आहे, सेगमेंट ओ क्यू रेडियस आहे. कारण ओ ओ म्हणजे सेंटर आहे, सेंटरला जॉईन केला पॉइंट की ती रेडियस बनते, पण सर्कलवरचे दोन पॉइंट जॉईन केले की ती कॉर्ड बनते. तर कॉर्ड म्हणजे काय आणि रेडियस म्हणजे काय याच्यातला डिफरन्स आपल्याला माहित पाहिजे. तर कॉर्डशी रिलेटेड काही प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत आणि मग आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल. सर्कलच्या कॉर्डच्या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल. पहिली जी प्रॉपर्टी आहे कॉर्डची
ती काय माहितीये का मुलांनो, की आपण कॉर्डवर ऐकताय ना, प्रॉपर्टी शिकायची आपल्याला. मी एखादा सर्कल समजा काढला. आता या सर्कलचा समजा सेंटर आहे ओ, आणि एक ना मी कॉर्ड काढली इथे. इथे एक कॉर्ड काढली. ही कॉर्ड काढली. कॉर्ड म्हणजे सर्कलवरचे 2 पॉइंट जॉईन करायचे की ती कॉर्ड बनते. ही कॉर्ड समजा AB आहे. AB कॉर्ड आहे आणि O जो आहे तो सेंटर आहे. आता या सेंटर मधून, O मधून मी काय करणार माहितीये का, कॉर्ड वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. परपेंडिक्युलर म्हणजे जो 90 डिग्रीचा अँगल बनवतो तो परपेंडिक्युलर असतो. हा जो OM आहे, हा काय आहे, OM हा काय आहे, परपेंडिक्युलर. हे परपेंडिक्युलरचं चिन्ह आहे. परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB कॉर्डला ही जी OM आहे, सेगमेंट OM. आता OM कशी आहे, OM जी आहे ती सेंटर मधून आलेली आहे, O मधून आलेली आहे. O हा सेंटर आहे सर्कलचा. O मधून आलेला तो परपेंडिक्युलर आहे. OM जो आहे तो सेंटर मधून काढलेला किंवा टाकलेला परपेंडिक्युलर आहे कॉर्डवर. आपल्या AB जी कॉर्ड आहे त्या कॉर्ड AB वर टाकलेला तो परपेंडिक्युलर आहे. प्रॉपर्टी काय सांगते माहित आहे का आपल्याला, जेव्हा आपण असा परपेंडिक्युलर ड्रॉ करू की नाही सेंटर मधून, तेव्हा तो कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणजे असा परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला ना की या कॉर्डचे 2 इक्वल पार्ट होतात, सारखे भाग होतात. कधी जर तो परपेंडिक्युलर असेल तर. जर काय आहे माहितीये का प्रॉपर्टी, अशी आहे प्रॉपर्टी. तुम्हाला प्रॉपर्टी मी लिहून दाखवतो. द perpendicular drawn from the center of circle to the chord bisects the chord. म्हणजे जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू की नाही सेंटर मधून जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तो OM आहे. कोणता आहे तो, OM. हा परपेंडिक्युलर आहे बघा, हा परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल करतो ना, म्हणून त्याला परपेंडिक्युलर बोलायचं. अशी नाही कशी पण चालत, क्रॉसवाली नाही, सरळ आणायची, त्याला परपेंडिक्युलर म्हणतो आपण. 90 डिग्रीचा अँगल केला पाहिजे कॉर्डवर. मग OM जो आहे तो परपेंडिक्युलर आहे, आणि असा परपेंडिक्युलर आपण जर काढतोय कॉर्डवर तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे काय, कॉर्डचे 2 सारखे भाग करतो. म्हणजे काय, तर हा जो AM आहे आणि हा BM आहे हे दोन्ही इक्वल होतात. म्हणजे पूर्ण AB जर 8 असेल तर AM आणि BM हे 4-4 सेंटीमीटरचे होणार. याला म्हणतात बायसेक्ट करणं. एखादी गोष्ट बायसेक्ट म्हणजे बायसेक्शन, 2 इक्वल पार्ट, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला गेला. म्हणजे ही समजा कॉर्ड आहे, या कॉर्डवर सेंटर मधून आपण जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्याच्यामुळे या कॉर्डचे 2 इक्वल पार्ट झाले. इक्वल पार्ट होतात असं लक्षात ठेवायचं. ही प्रॉपर्टी आहे की आपण, पण हा परपेंडिक्युलर पाहिजे OM. कसं पण चालत नाही. तुम्ही समजा म्हणाल की O सेंटर मधून मी कसंही, हा सर्कल आहे आणि ही कॉर्ड आहे आणि हा सेंटर आहे, याच्यामधून सरळच अशी आणायची, याला परपेंडिक्युलर म्हणतात. अशी परपेंडिक्युलर काढली तरच ती बायसेक्ट करते कॉर्डला. तुम्ही म्हणाल की मी कशी पण या सेंटर मध्ये मी कशी पण अशी रेषा मी काढली तर ती बायसेक्ट नाही करत. बघा इथे लहान मोठे भाग होतात तयार. पण सरळ जर तुम्ही कॉर्डवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर बरोबर त्या कॉर्डचे, या कॉर्डचे, ही जी कॉर्ड आहे खाली तिचे 2 इक्वल पार्ट होतात, ती बायसेक्ट होते परपेंडिक्युलर मुळे. प्रॉपर्टी कळली मी काय सांगितली,
थम्स अप करा कळली असेल तर. अच्छा, तुम्ही कॅमेरा बंद केला का? ठीक आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू द कॉर्ड, बायसेक्ट द कॉर्ड, कॉर्डला बायसेक्ट करतो. आता ही प्रॉपर्टी जी आहे तिचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ती गणित आहेत. नीट प्रॉपर्टी लक्षात ठेवायची की जो परपेंडिक्युलर मी ड्रॉ केलेला आहे तो कॉर्डला बायसेक्ट करतो. परपेंडिक्युलर जो सेंटर मधून आपण काढतो की नाही तो कॉर्डला बायसेक्ट करतो. आता याच्यावरून आपण गणित सोडवणार आहोत. बघूया आपण गणित कशी आहे. हे बघा, प्रॅक्टिस सेट 6.1 आपल्याला ही जी प्रॉपर्टी आपण शिकलो त्याच्यावर बेस आहे. आपण जी आता प्रॉपर्टी शिकलो की परपेंडिक्युलर आपण जर सेंटर मधून काढला कॉर्डवर तर कॉर्डला तो बायसेक्ट करतो. आता आपल्याला काय बघा गणित शाब्दिक उदाहरण अशा म्हणजे वर्ड प्रॉब्लेम सारखं आहे. त्याच्यावरून आकृती काढायची पहिले आधी आणि आकृती काढून झाली आकृती काढली की मग गणित सोडवायचं. त्याच्या आधी पायथागोरसचा थिअरम आपल्याला माहित पाहिजे मुलांना. ही सगळी गणितं जी आहेत ती पायथागोरस थिअरमने आपल्याला सॉल्व्ह करायचे. पायथागोरस थिअरम तुम्हाला माहित आहे का काय असतं? कोणाकोणाला माहित आहे पायथागोरस थिअरम किंवा पायथागोरस फॉर्म्युला किंवा थिअरम? कोणाला माहित आहे का पायथागोरस थिअरम? बरं, मी सांगते पायथागोरस थिअरम काय असतं. कारण या सगळ्या गणितांमध्ये आपल्याला पायथागोरसच फॉर्म्युला किंवा थिअरम वापरायचा आहे. तर पायथागोरसचा थिअरम जे आपण यूज करतो ना ते आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज करतो. जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्या राईट अँगल ट्रायंगल मध्येच आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो. पायथागोरस फॉर्म्युला जो वापरतो आपण तो फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्येच यूज केला जातो. बाकी कोणत्याही प्रकारच्या त्रिकोणात नाही. त्रिकोण अनेक प्रकारचे आहेत. त्रिकोण हे ऑब्ट्यूस अँगल असतात, एक्यूट अँगल असतात, है ना. राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो अशा प्रकारचा असतो. त्याचा एक अँगल 90 डिग्रीचा असतो. हा राईट अँगल ट्रायंगल, हा ऑब्ट्यूस अँगल आहे आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असा असतो. हा ऑब्ट्यूस आहे. त्याला म्हणायचं अँगल एक्यूट अँगल असतात. एक्यूट अँगल ट्रायंगल याला म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल कारण याचा एक अँगल 90 डिग्रीचा असतो. आणि याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. एक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे 3 टाईपचे ट्रायंगल असतात. तर आपण पायथागोरस जे थिअरम वापरतो ना ते फक्त आणि फक्त या प्रकारच्या आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. राईट अँगल ट्रायंगल मध्येच वापरणार आहोत आपण. बाकी कोणत्या ह्या 2 प्रकारच्या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरसचं थिअरम वापरत नाही. फक्त आणि फक्त आपण राईट अँगल ट्रायंगल याच ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरसचं थिअरम वापरतो. राईट अँगल ट्रायंगल मध्ये याच्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. एक अँगल 90 डिग्रीचा असतो. बघा हा 90 डिग्रीचा अँगल 90 अंशाचा कोन म्हणून त्याला राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला कळलं की
पायथागोरसचा जो फॉर्म्युला आहे हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये वापरायचा आहे. पण मग नक्की काय फॉर्म्युला आहे ते पण माहित पाहिजे आपल्याला. हा समजा राईट अँगल ट्रायंगल. तर या राईट अँगल ट्रायंगल एबीसी आहे नाव त्या ट्रायंगलचं. इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी राईट अँगल ट्रायंगल एबीसी एबीसी नाव आहे. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ना एक गोष्ट असते जी आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजे बघा कोणत्याही ट्रायंगल मध्ये 3 साइड असतात. आता याच्यामध्ये पण 3 साइड्स आहेत. या ट्रायंगलला पण 3 साइड आहेत. साइड एबी आहे. ही बघा ही साइड एबी, ही साइड एबी, ही एबी साइड आहे, ही वाली, ही साइड एबी आहे, है ना. त्यानंतर दुसरी साइड बीसी, साइड बीसी, साइड आहे ती, 3 साइड आहेत, ही बीसी साइड आहे. त्यानंतर तिसरी साइड आहे एसी, ही एसी साइड एसी, ती ही आहे, ही साइड एसी आहे. आता या 3 साइड आहे. आता या 3 साइड मध्ये ना एक जी असते ना ती हायपोटेनस असते. एक साइड आहे ना ती हायपोटेनस आहे या तिघांमध्ये. 3 साइड पैकी एक साइड हायपोटेनस आहे. मग कोणती साइड हायपोटेनस आहे? हायपोटेनस, हायपोटेनस, हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे ट्रायंगलचीच एक बाजू असते. पण मग कशी ओळखायची कोणती बाजू हायपोटेनस आहे? कारण 3 बाजू आहेत ना. ट्रायंगलला 3 साइड आहेत. मग कोणती साइड बरं हायपोटेनस आहे? तर 90 डिग्रीचा जो अँगल आहे त्या 90 डिग्रीच्या अँगलच्या आहे तो 90 डिग्रीचा. तुम्हाला सांगता येईल हायपोटेनस कोणती आहे याच्यामध्ये? हायपोटेनस कोणता आहे? तर 90 डिग्रीचा जो अँगल आहे त्या 90 डिग्रीच्या बरोबर समोरची जी साइड आहे की नाही ती हायपोटेनस असते. अपोजिट साइड. अपोजिट जी साइड आहे 90 डिग्रीच्या बरोबर अपोजिट जी साइड आहे ती हायपोटेनस आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे? एबी आहे, बीसी आहे की एसी आहे? बी च्या बरोबर समोरची जी साइड आहे की नाही ती आहे एसी. मग एसी ला हायपोटेनस म्हणायचा. एसी कारण हा बी अँगल आहे 90 डिग्रीचा अँगल, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. त्याच्या बरोबर समोरची जी साइड आहे अँगल बीच्या, बी जो 90 डिग्रीचा अँगल आहे 90 अंशाचा जो कोन आहे त्याच्या बरोबर समोर जी बाजू असते बीच्या बरोबर समोर बाजू कोणती आहे ट्रायंगलची? एसी. मग एसी ला हायपोटेनस बोलायचं. मग ही जी साइड एसी आहे ना ती इथे हायपोटेनस आहे. आता प्रत्येक ट्रायंगल मध्ये कोणती साइड हायपोटेनस आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. समजा मी तुम्हाला ट्रायंगल दिला, राईट अँगल ट्रायंगल मध्येच हायपोटेनस असतो. समजा असा ट्रायंगल दिला
आणि याच्यामध्ये समजा हा अँगल आर जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, तर याच्यामध्ये कोणती साइड हायपोटेनस असणार? तीन बाजू असतात, तीन बाजूपैकी कोणती हायपोटेनस आहे? पी क्यू आहे, क्यू आर आहे की पी आर आहे? कोण सांगेल मला? हायपोटेनस कोणता आहे याच्यामध्ये? साइड पी क्यू, साइड क्यू आर की साइड पी आर? याच्यातला हायपोटेनस कोणता आहे? तुम्हाला ऑप्शन आहेत 1, 2, 3. कुठलं ऑप्शन बरोबर आहे? हायपोटेनस कोणता या तिघांमध्ये? या तीन बाजूंपैकी कोणता हायपोटेनस आहे? पहिलं ऑप्शन बरोबर आहे, दुसरं की तिसरं? असंच खुणेने दाखवलं, बोटाने तरी सांगा, चालेल. कोणतं ऑप्शन आहे हायपोटेनस? फर्स्ट वाला? बरोबर, पहिलं. कारण इथे 90 डिग्रीचा जो अँगल आहे तो आर आहे आणि आरच्या बरोबर समोरची जी साइड आहे ही ट्रायंगलची ती पी क्यू आहे आणि म्हणून पी क्यू हायपोटेनस असणार. तर पायथागोरसचा थिअरम आपल्याला काय सांगतं माहितीये का? पायथागोरसचा थिअरम असं सांगतं की जो हायपोटेनस स्क्वेअर आहे, कोणाला माहित आहे का पायथागोरसचा थिअरम? पायथागोरस थिअरम काय आहे की हायपोटेनसचा जो स्क्वेअर आहे हायपोटेनस स्क्वेअर, हे मी पायथागोरसचा थिअरम लिहिते. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजे आता याच्या तीन साइड आहेत ना, ए बी, बी सी आणि ए सी. त्याच्यातली हायपोटेनस कोणती आहे? त्याच्यातली हायपोटेनस बी जो 90 डिग्रीचा आहे त्याच्या बरोबर समोर एसी हायपोटेनस आहे. मग एसी स्क्वेअर हे हायपोटेनसच्या जागी एसी लिहायचं कारण एसी हायपोटेनस आहे. एसी स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर. आता राहिल्या कोणत्या दोन साइड? त्या साइड 1 आणि साइड 2 आहेत. साइड 1 ए बी घेऊ, ए बी स्क्वेअर प्लस साइड 2 बी सी, कारण एसी जी आहे ती आपण हायपोटेनस आहे आपली, त्यामुळे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, असं पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे आपल्याला इक्वेशन मिळतं. हे लक्षात ठेवायचं. हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा आणि साइड 1 म्हणजे उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या साइड 1 आणि साइड 2 अशा घ्यायच्या. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. कळलं का पायथागोरसचा थिअरम सर्वांना? थम्स अप करा कळलं असेल तर. हे ऍक्च्युली आपल्याला आधी झालेलं आहे, आपल्याला माहित पाहिजे. बर, आता आपल्याला सर्कल मध्ये ती गणितं सोडवायची आहेत जी 6.1 मध्ये, त्याच्यामध्ये हेच थिअरम आपल्याला सगळीकडे वापरायचं आहे पायथागोरसचं. तर आता कसं वापरायचं ते आपण बघूया की कसं आपल्याला ती गणितं सोडवण्यासाठी हे पायथागोरसचं थिअरम वापरायचं आहे. तर आधी गणित समजून घ्या, काय काय दिलं आपल्याला गणितामध्ये आणि काय शोधायचंय. तर आपण गणित बघूया. बघा, पहिलं जे आहे सम ते दिले, डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. आता हे समजणं ना, ही गणित समजणं आधी महत्वाचं आहे. उत्तर शोधायला फार कठीण नाही, पण गणितात काय दिलंय ना हेच कळत नाही मुलांना बऱ्याचशा. त्यामुळे पहिलं तर बघा काय दिलंय की डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी, म्हणजे एक कॉर्ड ए बी आहे, तिचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. म्हणजे एक एबी कॉर्ड आहे, तिचं डिस्टन्स कुठून? फ्रॉम द सेंटर, सेंटर पासून ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर.
आपण एक आकृती काढू ज्याच्यामध्ये कॉर्ड आहे. आता कॉर्ड कशामध्ये असते? सर्कलमध्ये. त्यामुळे सर्कलची आकृती काढावी लागेल. असं एक सर्कल काढूया आणि त्या सर्कलमध्ये काय दिलंय की जी एक कॉर्ड आहे जिचं नाव आहे ए बी कॉर्ड. त्या ए बी कॉर्डचं डिस्टन्स सेंटर पासून एक सर्कल काढूया आणि या सर्कलमध्ये मी एक कॉर्ड काढते. कॉर्डचं नाव आता तुम्हाला इथे दिलेलं आहे. कॉर्डचं नाव आहे ए बी आणि या ए बी कॉर्डचं सेंटर पासून इथे सेंटर घेऊ. ओ ओ सेंटरचं नाव नाही दिलं आपल्याला, फक्त कॉर्डचं नाव दिलेलं आहे. बघा क्वेश्चन नीट वाचायचं. आपल्याला काय काय दिलेलं आहे की डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी. ए बी कॉर्ड आहे, कॉर्डचं नाव ए बी दिलेलं आहे. फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. तर सेंटर कोणतं आहे नाव नाही दिलेलं आहे. इज 8 सेंटीमीटर. हा 8 जो आहे ना तो काय आहे माहितीये का? तो कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर. आता कॉर्ड ए बी आहे, सेंटर ओ आहे, तर सेंटर पासूनचं डिस्टन्स म्हणजे असं सरळवालं परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. हा जो ओ एम आहे ना, ओ एम, हा ओ एम म्हणजे काय माहितीये का? डिस्टन्स आहे, डिस्टन्स अंतर आहे. कोणाचं? कॉर्डचं. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. आणि ते परपेंडिक्युलरच असतं. डिस्टन्स जे आहे ना कॉर्डचं सेंटर पासूनचं ते परपेंडिक्युलर असतं. म्हणजे तुम्हाला 8 सेंटीमीटर काय दिले माहितीये का? हा ओ एम दिलेला आहे. ओ एम इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. कारण तुम्हाला असं सांगितलंय त्यांनी की जो एबी जे कॉर्ड आहे तिचं सेंटर पासूनचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर आहे. मग सेंटर पासूनचं डिस्टन्स एबीचं ओ एम आहे, ते 8 सेंटीमीटर आहे. आणखी काय दिले आपल्याला की लेंथ ऑफ द कॉर्ड एबी इज 12 सेंटीमीटर. जी पूर्ण कॉर्डची लेंथ आहे ती एबी जी कॉर्ड आहे तिची लेंथ 12 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलं. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. डायमीटर काय असतो माहितीये का? डायमीटर आपण शिकलोय बघा. डायमीटर 2 रेडियसचा बनलेला असतो. डायमीटर पण एक कॉर्ड असते, पण ती सेंटर मधून जाते आणि ती रेडियसच्या डबल असते. डायमीटर रेडियसच्या डबल असते. आपल्याला डायमीटर शोधायचंय. मग बघूया डायमीटर कसा शोधता येईल. तर हे आपल्याला ओ एम दिलंय आणि एबी ची पण लेंथ दिले. एबी म्हणजे कॉर्ड किती सेंटीमीटरची आहे? 12 सेंटीमीटरची. पूर्ण ही जी कॉर्ड आहे एबी तिची लांबी दिली इथून इथपर्यंत. ही पूर्ण 12 सेंटीमीटर आहे. एवढं दिलंय आणि आपल्याला याचा डायमीटर शोधायला सांगितलंय की डायमीटर किती असेल बरं या सर्कलचा, है ना? तर डायमीटर आपल्याला शोधायच्या आधीच रेडियस शोधली ना तरी चालेल, कारण रेडियसचा डबल डायमीटर असतो. मग आधी रेडियस शोधूया. मग त्याच्यासाठी करायचं काय माहितीये का? इथे मी एक ट्रायंगल घेणार. ट्रायंगल. तो ट्रायंगल इथे आकृतीत दिसत नाही, मी तयार करणार आहे. कसा माहितीये का? हा ओबी मी जोडणार आहे. ओबी जोडल्यानंतर एक ट्रायंगल तयार झाला बघा. त्रिकोण तयार झालाय. नाव काय आहे त्या ट्रायंगलचं जो इथे बनलेला आहे आकृतीमध्ये? ट्रायंगल बनलाय ना एक, त्याचं नाव काय आहे बरं? ओ एम बी. ट्रायंगल ओ एम बी. त्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वापरायचं. इन राईट अँगल ट्रायंगल ओ एम बी बाय पायथागोरस थिअरम.
पायथागोरस थिअरम मध्ये असा एक ट्रायंगल आहे हा OMB. मी ट्रायंगल घेते वेगळा, असा OMB आहे. या ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कोणता आहे? हायपोटेनस पायथागोरसचा थिअरम काय सांगतो आपल्याला? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. आता हायपोटेनस याच्यामध्ये जर बघितलं तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइड OB स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर, साइड 1 म्हणजे OM त्याचा स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. आता OB जी आहे ती OB मला माहित नाहीये. बघा या ट्रायंगल मध्ये OB जी आहे की नाही, OB जी आहे ती सर्कलची रेडियस आहे. तुम्हाला सांगितलेलं की सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन केला की ती रेडियस बनते. OB रेडियस आहे आणि OM जे आहे ते डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. आणि MB आहे ना, MB हा जो भाग आहे ना, हा कॉर्डचा अर्धा भाग असणार. कारण आपण जो परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, आपला थिअरम काय सांगतो आपल्याला की जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तो कॉर्डला बायसेक्ट करतो. त्यामुळे इथे कॉर्ड बायसेक्ट होणार एमच्या इथे. मग पूर्ण कॉर्ड AB जर 12 सेंटीमीटर आहे तर हा जो MB भाग आहे तो त्याच्या अर्धा असणार, म्हणजे 6 सेंटीमीटर असणार. मग आपल्याला OM माहित आहे, OM 8 आहे, MB 6 सेंटीमीटर आहे आणि याच्यावरून आपण OB शोधू शकतो. OB रेडियस आहे, रेडियस मिळाली की डायमीटर आपल्याला लगेच मिळतो डबल केला की. आपण या थिअरम नुसार आपण आधी OB शोधायचंय. OB स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. OB मला शोधायचा आहे त्यामुळे OB स्क्वेअर असाच. OM जो आहे तो 8 स्क्वेअर आहे, 8 आहे OM, त्याचा स्क्वेअर फॉर्म्युलानुसार त्याचा वर्ग करणार आणि MB स्क्वेअर, MB 6 आहे त्याचा वर्ग. OB स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर 64, 6 चा स्क्वेअर 36. मग OB स्क्वेअर इज इक्वल टू 100 आणि OB इज इक्वल टू दोन्ही साईडला 100 चा स्क्वेअर रूट घ्यायचं. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायचं आणि मग OB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. OB 10 आला. OB ही हायपोटेनस आहे ट्रायंगलची, पण ती सर्कलची रेडियस आहे. म्हणजे तुम्हाला रेडियस 10 मिळालं. OB जी आहे ती रेडियस आहे, रेडियस ऑफ सर्कल 10 सेंटीमीटर. आणि म्हणून जो डायमीटर आहे सर्कलचा, डायमीटर ऑफ सर्कल काय मिळणार? रेडियस जर 10 आहे तर डायमीटर जो आहे तो डबल असतो, म्हणजे 20 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला डायमीटर शोधायला सांगितलं ना, तो आपण शोधलेला आहे. आता पुढे आपल्याला आहे नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय? डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर ऑफ सर्कल 26 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ कॉर्ड 24 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आता डायमीटर दिलंय आणि कॉर्डची लेंथ दिलेली आहे. सेम आकृती काढूया आपण. इथे कॉर्डचं आता नाव पण नाही दिलं, आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. समजा एक कॉर्ड आहे हे PQ आणि O सेंटर आहे आणि हा मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय OA. तोच डिस्टन्स पण आहे, सेंटर पासूनचा सर्कलचा डिस्टन्स, म्हणजे हा परपेंडिक्युलर असतो. आणि आपल्याला माहित आहे की जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करतो तो बायसेक्ट करतो, म्हणजे PA आणि AQ इक्वल असणार. त्याचं रिझन द्यायचं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड. कॉर्डवर आपण जर टाकला
सेंटर मधून परपेंडिक्युलर. तर तो बायसेक्ट करतो कॉर्डला. मग आपल्याला पूर्ण PQ किती दिले माहितीये का? PQ आपल्याला पूर्ण बघा कॉर्डची लेंथ दिलेली आहे गणितामध्ये. लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल इज 24 सेंटीमीटर आणि जो डायमीटर आहे तो 26 आहे. तर इथे कॉर्ड कोणती आहे? कॉर्ड PQ आहे. ती किती दिलेली आहे? 24 सेंटीमीटर. आता हा PQ जो आहे तो PQ चे दोन इक्वल पार्ट होतात, PA आणि AQ. PA AQ जे आहेत ते दोन्ही पण 12-12 सेंटीमीटरचे होते. कारण ते दोन इक्वल पार्ट आहेत. आणि डायमीटर दिलंय. डायमीटर 26 दिलेला आहे. डायमीटर जर 26 असेल तर रेडियस जी आहे ती त्याच्या अर्धी असणार, हाफ असणार, म्हणून ती 13 सेंटीमीटर असणार. तर आता परत आपण तसाच एक ट्रायंगल बनवायचंय. OA आहे आणि OQ मी जोडणार. OQ जोडला की तो एक ट्रायंगल बनतो. असं एक ट्रायंगल बनतं. 90 डिग्रीचा अँगल आहे हा OAQ. मग त्याच्यामध्ये पायथागोरसचा थेरम वापरायचा. इन राईट अँगल ट्रायंगल OAQ मध्ये, राईट अँगल ट्रायंगल OAQ मध्ये हायपोटेनस स्क्वेअर साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. आता याच्यामध्ये जो हायपोटेनस आहे तो OQ आहे. OQ स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AQ स्क्वेअर. हा OQ हायपोटेनस आहे आणि OQ हायपोटेनस आहे तुमचा, पण हा 90 डिग्रीच्या बरोबर समोर आहे. मग हा हायपोटेनसच्या जागी OQ लिहायचं आणि साइड 1 OA आणि साइड 2 OQ, सॉरी AQ. तर OQ काय आहे? OQ रेडियस आहे. OQ जी आहे ती सर्कलची रेडियस आहे. आपण बघितलं की सर्कलची OQ रेडियस आहे. मग सर्कलची जी रेडियस आहे ती आपल्याला दिलेली आहे 30. 13 स्क्वेअर इज इक्वल टू OA आपल्याला शोधायचा आहे आणि AQ जो आहे तो 12 आहे. 13 चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 144. OA स्क्वेअर इथेच ठेवायचा, 169 आणि हा 144 तिकडे येऊन मायनस होतो. -169 मायनस 144 जे आहे ते 25 होतं. 25 इज इक्वल टू OA स्क्वेअर आणि दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं की OA जो आहे तो 5 मिळतो. म्हणजे OA काय आहे तर सर्कलचं, सॉरी कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स. तुम्हाला तेच विचारलेलं ना, OA विचारलेलं, म्हणजे OA असं नाव आपण दिलं, पण तुम्हाला काय विचारलेलं? फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे OA विचारलं होतं. therefore आन्सर लिहायचं, द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. पुढे तिसरं गणित आपण घेऊया.
खडवाचा काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल इज 34 सेंटीमीटर. रेडियस दिले 34 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. असा एक सर्कल आहे. सर्कल मध्ये एक कॉर्ड आहे. हे समजा कॉर्ड AB आहे, सेंटर आहे, आम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हेच डिस्टन्स आहे कॉर्डचं सर्कल पासून. तर OM म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. हे दिलंय का डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. हे बघा दिले, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर आणि रेडियस दिलेले 34. आणि आपल्याला कॉर्डची लेंथ फाइंड आउट करायची. कॉर्ड किती लेंथची आहे ती फाइंड आउट करायची. OM मला दिलेला आहे आणि मला रेडियस दिले. रेडियस 34 सेंटीमीटर, OM 30 सेंटीमीटर. आणि आपल्याला पूर्ण कॉर्ड जी आहे तिची लेंथ काढायची, म्हणजे AB फाइंड आउट करायचा. AB तर AB डायरेक्ट नाही मिळणार. आधी आपण एक ट्रायंगल बनवून ना, आपण आधी MB मिळवू. कारण MB हा AB चाच अर्धा भाग आहे बघा. कारण ट्रायंगल मध्ये पूर्ण AB नाहीत, MB येत. आता हे तुम्ही OM तुम्हाला दिलेलं आहे 30 सेंटीमीटर आणि OB रेडियस जी आहे ती 34 सेंटीमीटर. मग या ट्रायंगल मध्ये राहिलं काय, तर MB राहिलं. MB मला मिळू शकतं पायथागोरसच्या थेरम. मग MB काढलं की मग त्याच्या डबल केलं की पूर्ण AB मिळेल. कारण MBच्या डबल AB आहे, कारण AM आणि तो बायसेक्ट करतो ना, म्हणून. इथे आपण ट्रायंगल जो आहे तो बाजूला घेऊ. ट्रायंगल बाजूला तुम्ही घेऊ शकता. OMB. OM 30 सेंटीमीटर आहे, OB 34 सेंटीमीटर आहे. MB फाइंड आउट करा. तर इन राईट अँगल ट्रायंगल OMB by Pythagoras theorem. पायथागोरस थिअरम काय सांगतो, हायपोटेनस स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. मग हायपोटेनस काय आहे, त्याच्यामध्ये हायपोटेनस जो आहे तो आहे OB. OB स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 OM स्क्वेअर प्लस साइड 2 MB स्क्वेअर. तर OB जो आहे तो 34 आहे. OB 34 स्क्वेअर इज इक्वल टू 30 स्क्वेअर प्लस MB मला शोधायचं. 34 चा जो स्क्वेअर करायला गेला, $1156 आणि 30 चा स्क्वेअर 900 प्लस MB
स्क्वेअर. आता हा MB स्क्वेअर जो आहे तो या बाजूलाच ठेवायचा आणि हा 900 जो आहे तो इकडे आणून मायनस करायचा. आता हे सबट्रॅक्शन जर केला तर MB स्क्वेअर काय मिळेल माहितीये का? 256. MB स्क्वेअर 256 आहे तर MB किती असणार? स्क्वेअर रूट घ्यायचं. MB 16 सेंटीमीटर असणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट. तर MB मिळाल्यानंतर AB तर लगेच मिळणार. MB जर 16 आहे तर याचा अर्थ MB जर 16 आहे याचा अर्थ पूर्ण AB जो आहे तो 32 असणार. कारण AM पण 16 असणार ना. AM 16 आहे. MB 16 आहे तर AM पण 16 असणार. कारण दोन्ही जे आहेत ते इक्वल पार्ट होतात. कारण आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला ना हा OM परपेंडिक्युलर ड्रॉ केला की थेरम काय सांगतो की कॉर्ड त्याच्यामुळे बायसेक्ट होते. म्हणजे कॉर्डचे इक्वल पार्ट होतात. मग एक MB पार्ट एक झाला, एक AM पार्ट झाला. मग MB मला 16 सेंटीमीटर मिळाला. मग AM पण 16 असेल आणि मग पूर्ण AB जर लेंथ मोजायला गेला तर 16 + 16 किंवा 2 × 16 असं होतं. Therefore AB जो आहे तो 2 × MB. याचं कारण द्यायचं परपेंडिक्युलर. सेम तोच थेरम. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू chord bisect the chord. 2 × MB म्हणजे 2 × 16 म्हणजे आलं 32 सेंटीमीटर AB. म्हणजे AB ची जी लेंथ आहे ती 32 सेंटीमीटर येईल. ठीक आहे. तर ही आपली गणितं झालेली आहेत. आपली वेळ संपली.